नमस्कार, मी डॉक्टर ओम श्रीवास्तव आहे. संक्रामक रोग विशेषज्ञ. कोरोना व्हायरसबद्दल थोडेफार काही प्रकारचे प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी थोडी जानकारी देणार आहे. कोरोना व्हायरस नवीन व्हायरस नाही आहे. कोरोना व्हायरस सध्या व्हायरस सर्क्युलेशनमध्ये आहे काही वर्षात. ह्या वर्षाचं 2019चा एक जे स्ट्रेन आहे ते आपण नॉव्हल कोरोना व्हायरस म्हणतात, NCOV म्हणून. त्याचा थोडासा प्रकार वेगळा आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. ह्याचे सिम्पटम्स नॉर्मली जर तुम्हाला इन्फेक्शन झालं, फ्लू झाला, त्याचे जवळजवळ सिम्पटम्स एकच असतात. त्याच्यात तुम्हाला थंडी, ताप, खोकला, अंग दुखणे, डोकं दुखणे असं चालू होईल जर इन्फेक्शन झालं तर. काही लोकांना इन्फेक्शन लंग्समध्ये होऊ शकतो किंवा तुमचं ॲब्डोमेनमध्ये, तुमचं पोटात होऊ शकतो. आणि हे इन्फेक्शन जर वाढत चाललं तर लंग्सचं जे इन्फेक्शन आहे त्याच्यात निमोनिया होऊ शकतं आहे आणि मेडिकल कंडिशन जे म्हणतात आम्ही की ARDS म्हणजे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, हे होऊ शकतो. सगळ्या लोकांना होणार नाही पण होऊ शकतो. अशी जानकारी व्हायला पाहिजे की ह्या इन्फेक्शन व्हायची शक्यता आहे जर इन्फेक्शन वाढत चाललं तर. इन्फेक्शनमध्ये एक जर इन्फेक्शन चालू झालं तर तुम्हाला हे काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये कमीत कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्ही. जर होऊ शकता तर तुम्ही तुमचं घरीच राहा 5 ते 7 दिवस. 5 ते 7 दिवसात तुमचं सिम्पटम्स कमी होऊन बंद होईल. जर एखाद्या वेळा थोडे दिवस आणखीनही लागतात पण नेहमी 5 ते 7 दिवसमध्ये सिम्पटम्स बंद होईल. तुमचं जेवढं टिश्यूज आहे, नॅपकिन्स आहे, टिश्यूज आहे, ते रिस्पॉन्सिबली तुम्ही डिस्पोज करा, कारण तिकडचं जेवढं सिक्रेशन्स आहे ते सुद्धा बाकी लोकांना इन्फेक्ट करू शकतो. तुम्हाला जर आजार तुमचा वाढत चालला तर स्वतःचं ट्रीटमेंट करू नका आणि तुमच्या जवळचं डॉक्टरांकडे जावा किंवा जवळचं हॉस्पिटलमध्ये जावा तुम्ही. असे व्हायरल इन्फेक्शन्स कसे क्लायमेटमध्ये होतात बघा. कोणत्याही कंट्रीमध्ये थोडाफार जर ह्युमिडिटी असली किंवा फार ड्राय क्लायमेट असलं तर व्हायरल इन्फेक्शन्स व्हायची शक्यता जरा जास्त आहे. मग असं कोणत्याही कंट्रीमध्ये रिस्क जास्त आहे किंवा कमी आहे हे सांगता येत नाही. व्हायरल इन्फेक्शन्स ह्युमिडिटीमध्ये आणि अगदी ड्राय क्लायमेटमध्ये, दॅट इज द टाइम वेअर दे कॅन ग्रो द मोस्ट. मग तुमचं सिटी रिस्कवर आहे की नाही याच्यात इंडिव्हिज्युअल सिटीचा असा आन्सर नाही आहे की एक इंडिव्हिज्युअल सिटी रिस्कवर आहे. तुमचे सिटीमध्ये जे क्लायमेट आहे त्याच्यामुळे थोडाफार रिस्क जास्त होऊ शकतो, थोडा कमी होऊ शकतो. तुम्हाला ट्रीटमेंटबद्दल जे आम्ही म्हणतात दॅट इज ओनली सपोर्टिव्ह. देर इज नो स्पेसिफिक ट्रीटमेंट. काही स्पेसिफिक अँटीबायोटिक किंवा अँटीडोट, अँटीव्हायरल ॲट दिस टाईम अवेलेबल नाही आहे. आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये मोस्ट पेशंट्स विल रिकवर फ्रॉम देअर इलनेस. ट्रॅव्हलबद्दल तुम्हाला सांगायला पाहिजे, जर तुम्हाला ॲब्सोल्युटली इमर्जन्सी नसली तर थोडे दिवस तुम्ही ट्रॅव्हल करू नका. आणि ट्रॅव्हलचे काय ॲडवायझरी आहे तुम्ही तुमच्या कंट्रीमध्ये जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यात त्यांचे जे वेबसाईट्स आहे किंवा एक नंबर असेल, एक टोल फ्री नंबर असेल, तुम्ही त्यांना विचारूनच तुम्ही ठरवा तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे की नाही. वॅक्सिन सध्या वॅक्सिनसुद्धा नाही आहे. ॲट दिस टाईम देर इज नो वॅक्सिन. मोस्ट इम्पॉर्टंटली काय पॅनिक करायची काही गरज नाही आहे. जर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या मनात आहे की असा आजार झाला तर काय करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला, तुम्ही कम्युनिकेट करा आणि ट्रीटमेंट त्याप्रमाणेच तुम्ही चालू करा. थँक्यू.